बीडच्या ओबीसी महाएल्गार सभेत छगन भुजबळांनी एक जुनी जखम उकरून काढली। पंकजा मुंडेंच्या गैरहजेरीत व्यासपीठावरून धनंजय मुंडेंचा उल्लेख गोपीनाथ मुंडेंचा वारसदार असा केला। राजकीय अपरिहार्यतेमुळे मुंडे बहीण भाऊ एकत्र असले तरी गेली 10 ते 12 वर्ष नात्यातली कटुता महाराष्ट्राने पाहिली। भुजबळांमुळे ती खपली पुन्हा निघाली। गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार कोण या प्रश्नाचं उत्तर देताना राजकीय नेत्यांमध्ये मतमतांतर पाहायला मिळतात। लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या अकाली एक्झिट नंतर त्यांचे राजकीय वारसदार कोण? गोपीनाथ मुंडेंच्या हयातीत त्यांना आणि पक्षाला सोडून शरद पवारांकडे जाणारा पुतण्या धनंजय मुंडे की मुलगी पंकजा मुंडे हा प्रश्न कायमच उपस्थित केला गेला। आता पुन्हा एकदा त्याच प्रश्नानं डोकं वर काढलंय आणि त्याला कारण ठरलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला बडा चेहरा आणि ओबीसींचे दुसरे मोठे नेते छगन भुजबळ। बीडमधील ओबीसींच्या महाएल्गार सभेत छगन भुजबळांनी मंचावरील धनंजय मुंडेंना गोपीनाथरावांचा वारसा आणि त्यांचं काम पुढे नेण्याचं आवाहन केलं। आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरणं, मला काहीतरी काम द्या, मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत, गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। भुजबळांच्या याच वक्तव्यानंतर पुन्हा एकदा हा जुना वाद उफाळून आला आणि त्यावरती प्रतिक्रिया सुरू झाल्या। पहिली प्रतिक्रिया आली ती करुणा मुंडेंची। एरवी धनंजय मुंडेंवरती अतिशय गंभीर आरोप आणि टीका करणाऱ्या करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार आहेत अशी प्रतिक्रिया देत अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला। राजकारणामध्ये जे वारसा असते ते पोटाच्या नसून विचारांचे असते। तो धनंजय मुंडेंनी आज ते करून दाखवलेला आहे आणि खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे आणि मी पण आहे, क्योंकि मी त्यांची सून आहे आणि त्यांचे विचारांना घेऊन मी आज राजकारणामध्ये आलेली आहे आणि पुढे घेऊन जाणार आहे। पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन यांनी भुजबळ आणि करुणा मुंडे या दोघांवरती टीका केली आहे। भुजबळांनी मुंडे बहीण भावात मिठाचा खडा टाकू नये असं आवाहन त्यांनी केलं। गोपीनाथ मुंडेंचा सामाजिक आणि राजकीय वारसा म्हणजे फक्त आणि फक्त माझी पंकुताई या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आता धनंजयचं आणि पंकजाचं बरं चाललेलं आहे, ते बऱ्याच जणांना काय देखवत नाही काय अशी मला एक शंका आहे की अशा पद्धतीने भुजबळाने विधान करणं हे मला क्लेशदायक होतं। मग समाजाच्या मनात अशा पद्धतीनं एक दुहीचं बीज पेरण्याचं काम एवढ्या प्रगल्भ माणसांनी करावं। उद्या जर आम्ही हे जाहीर केलं की भुजबळचे वारस समीर आहे, तर ते त्यांना चालू शकेल का? भुजबळाने माझ्या भाचीचा हक्क मारावा, माझ्या मेहण्याचा वारसदार भुजबळाने ठरवावा, मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिल्यावर काही लोकांना ते खूप वाईट वाटलं। तुम्ही ठरवा दुसऱ्याच्या घरचा वारस, अरे तुम्ही तुमचे वारस ठरवा ना, पोरग का पुतण्या। पंकजाला गोपीनाथरावचा वारसा ती गोपीनाथरावच्या पोटी जन्माला आली म्हणून मिळालं नाही, तिलाही खूप संघर्ष करावा लागला, आजही ती संघर्ष करते। गोपीनाथरावचा वारस हे केवळ पंकजाचे, समाजानं सुद्धा तेच ठरवलंय, ते राजकीय वारस सुद्धा तिचाच आहे, सामाजिक वारसा सुद्धा तिने गोपीनाथरावकडून घेतलाय। खरंच करुणा मुंडेला एवढं जर काळजी असेल ना, तिला हात जोडून, म्हणजे त्या महिला आहेत, मी काही बोलणार नाही, धनंजय मुंडे विषयीचं वक्तव्य थांबवलं तरी मुंडे परिवारावर उपकार होतील, पण दुसरं काही नाही। कोण आता काय ठरवायलेत, कुणी ठरवायलेत, बंदे भी हो गए खुदा, आला जमाना। गोपीनाथ मुंडे आज जरी आपल्यामध्ये हयात नसले तरी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या नावाचं मोठं वलय आहे आणि याचं कारण गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी केलेलं सकारात्मक राजकारण। आजही महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये त्यांच्या नावाचा प्रभाव आहे आणि त्यामुळे त्यांचं नाव ज्या नेत्यासोबत जोडलं जाईल
आपोआपच तो समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यामुळेच गोपीनाथ मुंढेंचे वारसदार कोण या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात आजही मोठं महत्व आहे. या गहन प्रश्नावरती माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा आपलं मत पंकजा मुंडेंच्या पारड्यात टाकलंय. गोपीनाथ मुंडेंनी आपल्या हयातीत पंकजा मुंडेंना आपलं वारस केलं होतं असं म्हणणं नाही. पंकजा ताईमध्ये सुद्धा काही ना काही कर्तृत्व निश्चित आहे. पंकजा ताई सुद्धा निवडणुका जिंकलेल्या आहेत. मंत्री म्हणून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतात. भले भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व त्यांना काम करू देत नसेल, परंतु ज्या धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना जिवंत असताना राजकीय दृष्ट्या त्रास दिला, ते कसे त्यांचे राजकीय वारसदार होऊ शकतात? एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आपले सगळे मतभेद विसरून एकत्र आले. परळीची विधानसभा, बीडची लोकसभा एकत्र येऊन लढवली. एवढंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर बीडच्या ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांनी केलेलं हे वक्तव्य दोघांच्याही मनामध्ये शंका उपस्थित करेल का? आणि केवळ पंकजा मुंडे बीडच्या सभेला आल्या नाहीत म्हणून भुजबळांनी हे वक्तव्य केलं असेल का, या सगळ्यांची बीडमध्ये चर्चा सुरू झाली आहे. थोडंसं राजकीय कंपल्शन आणि थोड्या कौटुंबिक कारणांमुळे इतक्या वर्षांची कटुता विसरून दोघेही जण एका मंचावरती दिसू लागले. अशा वेळी भुजबळांनी राजकीय वारसदाराचा मुद्दा सहज काढला की त्यामागे सुद्धा काही रणनीती आहे, असा प्रश्न विचारला जातोय. बीडवरनं विकास मानेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर.